महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत। अनिल परब, परिवहन मंत्री अनिल परब हे सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत। एसटी संप हा महत्त्वाचा कळीचा मुद्दा। पडळकर आणि खोत यांना शिष्टमंडळाला घेऊन या, आपण चर्चा करू असं अधिकाऱ्यांमार्फत परिवहन मंत्र्यांनी निरोप धाडलेला होता। त्याप्रमाणे सह्याद्री अतिथीगृहावर सदाभाऊ खोत काही वेळामध्ये पोहोचतील, गोपीचंद पडळकर पोहोचतील, त्यांच्याबरोबर कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ असेल आणि परिवहन मंत्री अनिल परब हे त्यांच्याशी संपावर तोडगा काढण्यासंदर्भात संवाद साधतील। स्वतः परिवहन मंत्री अनिल परब सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर ते चर्चा करतील। राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 21वा दिवस आहे। संपावर तोडगा निघत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे, तणाव आहे। दुसरीकडे राज्यातल्या सर्वसामान्य प्रवाशांचे सुद्धा हाल होत आहेत। हा प्रश्न प्रचंड चिघळल्याने त्यावर तोडगा काढण्याची नितांत गरज आहे। सगळ्या स्तरातून तशी मागणी होते, दबाव वाढतोय, त्यामुळे तोडग्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, कालची पत्रकार परिषद कर्मचाऱ्यांची झाली, त्यामध्ये कर्मचारी हेच सांगतायत की महाराष्ट्रभरातल्या कर्मचाऱ्यांची एकमेव मागणी आहे, बाकी कुठल्याही मागण्यांवर चर्चा व्हायला नको, मागणी एकच, विलीनीकरणाची। काय सांगाल, आजच्या बैठकीतून काय समोर येईल? सुवर्ण, आपण बघतोय की विलीनीकरणाच्या मागणीवरती एसटी कर्मचारी गेले जवळपास 3 आठवडे संपावरती आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागावरती खूप मोठा परिणाम जो आहे वाहतुकीवरती झालेला आहे। जनजीवन देखील काही प्रमाणात विस्कळीत जे आहे ते झालेलं आहे आणि एसटी कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावरती ठिय्या आंदोलन करतात की त्यांना विलीनीकरण जे आहे ते करून पाहिजे आहे। महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या सेवेमध्ये त्यांना दाखल करून घ्यायचं आहे, सेवेत त्यांना समावेश करून घ्यायचा आहे। मात्र ही मागणी अजूनपर्यंत मान्य झालेली नाहीये। त्या संदर्भात अनेक चर्चा ज्या आहेत त्या झालेल्या, अनेक बैठका झालेल्या, मात्र तोडगा किंवा मार्ग जो आहे तो मात्र काही निघत नाहीये। परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज देखील साधारणतः दुपारी परिवहन मंत्रालयातल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा देखील केलेली आहे आणि त्या चर्चेनंतर आता परिवहन मंत्री अनिल परब हे सह्याद्री अतिथीगृह इथे आलेले आहेत। तिथे ते भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करणार आहेत। गेले काही दिवस आपण पाहतोय की सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून त्यांच्यासोबत ह्या सगळ्या आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले आहेत। त्यांच्याशी ते एकजुटीने मागणी करतात की विलीनीकरण हे कुठल्याही परिस्थितीत आम्हाला हवं आहे, मात्र विलीनीकरण करणं हे राज्य सरकारच्या आर्थिक घडी विस्कटण्यासारखा प्रकार आहे। तिथे त्यांचा आर्थिक डोलारा जो आहे तो कोसळू शकतो। त्यामुळे नेमकं काय करायचं आहे या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांनी अर्थमंत्री अजित पवार, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे आणि एकूण या सगळ्या चर्चा बैठकांनंतर आज काही तोडगा निघतोय का हे पाहावं लागणार आहे। बैठक महत्त्वाची आहे। त्या बैठकीतून उदय ही जी आजची बैठक आहे, यात जी समिती नेमायला सांगितलेली होती त्या समितीतले कोणी प्रतिनिधी असणार आहेत का? आणि सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये, संपकऱ्यांमधले काही प्रतिनिधी असणार आहेत का? या बैठकीमध्ये जी समिती हायकोर्टाने निर्माण केलेली आहे विलीनीकरणाचा तोडगा काढण्यासाठी किंवा विलीनीकरणावरती चर्चा करण्यासाठी किंवा अहवाल तयार करण्यासाठी जी समिती तयार केलेली आहे, त्या समितीतले कुठलेही अधिकारी किंवा व्यक्ती या बैठकीला उपस्थित नसणार आहेत। मात्र एसटी कर्मचारीचे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्यापैकी काही प्रतिनिधी इथे उपस्थित असण्याची शक्यता आहे। मात्र जे अधिकृत माहिती मिळालेली आहे त्यानुसार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि ते पुढच्या काही वेळात सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचतील आणि बैठकीला सुरुवात होईल। त्या बैठकीतून कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांवरती काही समाधानकारक तोडगा निघतोय का हे पाहावं लागणार आहे। विलीनीकरण ही प्रमुख मागणी आहे, तर या विलीनीकरणावरती काही समाधानकारक मार्ग निघतोय का हे पाहावं लागेल। नक्की, धन्यवाद उदय, आपण सविस्तर बोलल्याबद्दल। एसटी संपावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी आता सरकारला 2 दिवसांचं अल्टिमेटम दिलं। आज आणि उद्या वाट पाहू, अन्यथा मंत्रालयाला वेढा घालू असा इशारा त्यांनी दिला होता। आमचा अंत पाहू नका, अन्यथा आम्हाला आक्रमक व्हावं लागेल असा इशारा पडळकरांनी दिला होता। राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्याच्या समस्याच्या बाबतीमध्ये बोलायला तयार नाही, मार्ग काढायला तयार नाही आणि आम्हाला आता अशी माहिती समजली गुरुवारी कॅबिनेट मीटिंग होणार आहे।
तर आमचं सगळ्या आंदोलकांचं ठरलेलं आहे की मंत्रालयातलाच गुरुवारी घेराव घालायचा, कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रालयातून बाहेर जाऊ द्यायचं नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रालयात घेरून ठेवायचं, असा निर्णय आमचा आंदोलकांचा झाला आहे. त्यामुळं गुरुवारी मुंबईमध्ये स्थित असणारे जे गावाकडचे कर्मचारी आहेत, वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या निमित्तानं आलेले आहेत, तर ते सगळे लोक या आंदोलनामध्ये उतरणार आहेत. जे मुंबईमध्ये जे रहिवासी आहेत गावाकडचे लोक, या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईचे रहिवासी, गावाकडची माणसं ही मंत्रालयाला घेरावा घालण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेनं येतील. कामगार बंधूंना मी आवाहन करतो की ज्यांना निलंबित केलेला आहे त्यांचा प्रश्न आम्ही चर्चेला सुरुवातीला प्रथम घेणार आहोत आणि त्या सर्व कामगारांनी उद्या शांततेच्या मार्गाने आझाद मैदानामध्ये यायचं आहे आणि आझाद मैदानामधून जी आंदोलनाची रूपरेषा ठरेल त्या पद्धतीनंच आंदोलनाला आगेकूच करायचं आहे. कर्मचाऱ्यांच्या संपावर लवकरच तोडगा निघेल, भेटीत सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतायत. एसटीच्या संपात तेल कोण ओततंय असा प्रश्न त्यांनी विचारलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर लवकरच तोडगा निघेल अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाल्याचं राऊत म्हणाले. राज्यातलं वातावरण कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. एसटीच्या संपात कोण तेल ओततंय याचीही जनतेला माहिती आहे असं राऊत म्हणतायत. अमरावतीतली दंगल असो किंवा एसटी कर्मचाऱ्यांचा संप, सर्वत्र आग लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. एसटीचा विषय जो आहे तो गंभीर आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तरी मला खात्री आहे लवकरच तो विषय सुटेल. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर आज जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. परब यांच्या घरावर डांबर फेकून संतप्त कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान कर्मचारी इतके आक्रमक झाले होते की पोलिसांना संतप्त कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्याकरता शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मात्र पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे एकूणच वातावरण काहीसं तणावाचं निर्माण झालं होतं. वातावरण शांत झाल्यावर परब यांच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर कर्मचाऱ्यांनी आंदोलकांकडून फेकण्यात आलेलं डांबर साफ केलं. परब यांच्या घराबाहेर आज राडा झाला. कर्मचाऱ्यांनी संतप्त होत अनिल परब यांच्या घराच्या दिशेनं डांबर फेकलं. पोलिसांना या आंदोलकांना किंवा संतप्त कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्याकरता शर्थीचे प्रयत्न करावे लागले. काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून घरासमोर जे डांबर फेकण्यात आलेलं होतं त्याची साफसफाई करण्यात आली. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराच्या बाहेर आज जे आंदोलन झालं किंवा त्यांच्या घराला जे काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला तो जनशक्ती संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला होता. ही संघटना एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे. अतुल पाटील आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. अतुलजी, तुम्ही म्हणताय की हे एसटी कर्मचारी नव्हते तर तुमच्या संघटनेचे पदाधिकारी होते आणि एसटी कर्मचाऱ्यांना समर्थन देण्यासाठी तुम्ही आज हे आंदोलन केलं. गेल्या 8 दिवसापासून 100-150 कार्यकर्ते घेऊन मी आझाद मैदानाला बसलेलो आहे. जनशक्ती शेतकरी संघटना आहे माझी, शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवणारी संघटना आहे, ऊसाची आंदोलनं करणारी. पण एसटी कर्मचारी हा शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि शेतकऱ्याची मुलं जर 40-40 आत्महत्या करत असतील आणि तरीही परब साहेबांना जाग येत नसेल तर आम्ही पाठीमागे इशारा दिला आणि मंत्रालयासमोर आत्मदहनाचं आंदोलन केलं. तिथेही आमच्या पदाधिकाऱ्यांनी रॉकेल वतून घेतलं पण फरक पडला नाही. आता 10 दिवस होऊन गेले. परत आम्ही आजचा इशारा दिलेला होता, निवेदन दिलेलं होतं की तुमच्या दारासमोर आम्ही काळं टाकू, गेटला काळं टाकू. त्या पद्धतीने आज माझे पदाधिकारी आले. हे आंदोलन हे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सपोर्ट म्हणून केलेलं आहे. ज्या ठिकाणी 40 लोक आत्महत्या करतायत आणि परब साहेब जर दिपवाळी आत बसून म्हणवत आहेत, अवैध प्रवासी वाहतुकीला परमिशन देत आहेत, एका बाजूनी संप मोडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. म्हणून आज आम्ही फक्त आमचे कार्यकर्ते काळं घेऊन गेटपर्यंत पोचलेले आहेत. भविष्यात जर हे
निर्णय नाही घेतला तर जनशक्ती संघटनेचं रोज एक आंदोलन तुम्हाला दिसेल. अनिल परबांना काळं फासणं असतं तर आम्ही अनिल परबांचीच गाडी पकडली असते, अनिल परबच पकडले असते. हे आंदोलन देश स्वतंत्र कशाने झाला असेल तर आंदोलनाने झाला. हे गांधीगिरीचं आंदोलन होतं. गेटपर्यंत येणं, काळं लावणं आणि त्याचा निषेध व्यक्त करणं. जर हल्ला करण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही त्यांच्याकडेच गेलो असतो, त्यांनाच केलं असतं. पण हल्ला करणारी संघटना नसून ह्या ठिकाणी प्रश्नाला आवाज उठवणारी संघटना आहे. म्हणून निषेध म्हणून आम्ही ह्या ठिकाणी गांधीगिरीच्या मार्गाने काळं टाकलं. किती जणांना ताब्यात घेतला आता साधारण 10 कार्यकर्ते आमचे ताब्यात घेतलेले आहेत पोलिसांनी आणि ह्या ठिकाणी काळं टाकण्याचा प्रयत्न झाला. पण जर एस.टी. कर्मचाऱ्यांचा जर आपण प्रश्नाला वाचा फोडत नसाल, विलिनीकरण करत नसाल, त्यांची मागण्या पूर्ण करत नसाल तर जनशक्ती संघटनेचं रोज आंदोलन एक आपल्याला दिसेल. जनशक्ती संघटना या निमित्तानं इशारा देऊ पाहती आहे सरकारला, लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा अशा पद्धतीची आंदोलनं रोज तुम्हाला दिसतील. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर चौधरीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कालच्या बैठकीत एसटीला पुन्हा रुळावर आणण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठीचे प्रयत्न करणार आहोत असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. एसटीच्या अधिकाऱ्यांशी कालची जी माझी बैठक झाली, या बैठकीत एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा एसटी पुन्हा रुळावर आणण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा काय काय वापर करू शकतो या बाबतीत सविस्तर चर्चा झाली आणि त्याचमध्ये वेगवेगळे पर्याय तपासायची सूचना मी आमची जी कन्सल्टंट कंपनी आहे या कंपनीला दिले आणि सगळे जे काही मार्ग आहेत एस टीचं उत्पन्न वाढवण्यासाठी, कारण शेवटी एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी जे काय द्यायचं आहे ते एस टीचं उत्पन्न वाढवूनच द्यायचं आहे. त्यामुळे एका बाजूला एस टीचं उत्पन्न कसं वाढता येईल आणि खर्च कमी कसे करता येतील याबाबतची चर्चा झाली. एस टी खाजगीकरणाचा असा कुठलाही विचार आम्ही अजून काही घेतलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना तुटेपर्यंत ताणू नका असा सल्ला दिलाय. एसटी हे गरिबांचं साधन आहे, त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि सरकार तयार असून मुख्यमंत्री मदत करतायत असंही अजित पवार म्हणाले. आम्हाला पाहिजे असं करून जमत नाही असं सांगतानाच तुटेपर्यंत ताणू नका असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. रायगड इथं अजित पवार बोलत होते. पवार साहेब, मी, उदय, अनिल परब साहेब असे आम्ही सगळेजण एक महत्वाचा इश्यू तुमच्या माझ्या राज्यामध्ये तयार झालेला आहे, ती आपलीच बांधव आहे, आपल्याच भगिनी आहे. त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता आम्ही मनापासून प्रयत्न करतोय. परंतु मी त्या दिवशी बोलत असताना पंढरपूरला पण सांगितलं, अजून एका ठिकाणी सांगितलं, पिंपळनेरला गेलो होतो, किंवा तुटेपर्यंत ताणू नका बाबांनो. काही आम्ही 1-2 पावलं मागं सरू, काही तुम्ही 1-2 पावलं मागं सरा आणि व्यवहारी मार्ग काढू. एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबत चालल्यानं प्रवाशांसोबत आता जुन्या जाणत्या एसटी कामगारांचा धीर सुटत चाललाय. या संपाचा तिढा वेळीच सुटावा आणि लालपरी पुन्हा रस्त्यावर धावावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. विरोधकांनी संपाला चिथावणी देत बसण्याऐवजी सरकारसोबत एकत्र बसून कामगार हिताचा मध्यम मार्ग तोडगा काढावा अशी अपेक्षा शिवाजीनगर डेपोतील एसटी कामगार चंद्रकांत शितोळे यांनी व्यक्त केली. हा मिटवण्याकरता काहींनी पर्याय सुचवलेले आहेत. त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. मान्यताप्राप्त संघटनेचे शिवाजीनगर डेपोचे अध्यक्ष शितोळे साहेब आहेत. मला सांगा, तोडगा काय आता आहे सगळ्याच्यावर? राज्य सरकारने कोर्टाच्या तारखेची वाट न पाहता योग्य तोडगा काढून संप कसा मिटून जनतेची गैरसोय कशी टाळता येईल आणि एसटी पूर्वपदावर कशी येईल हे बघणं गरजेचं आहे. राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक गुरुवारी आहे. कॅबिनेटमध्ये याच्या संदर्भात चर्चा व्हावी आणि काय चर्चा झाली आणि याच्यावर काय तोडगा काढला हा उच्च न्यायालयात जर त्यांनी सादर केला तर उच्च न्यायालय त्याच्या अगोदरही त्याची सुनावणी घेऊ शकतं. राज्य सरकारने त्या कमिटीची वाट बघत बसू नये किंवा वेळ घालवू नये. जनतेची गैरसोय, आता मुलांच्या शाळा सुरू होत्यात, जनतेचे हाल होतात गोरगरीब ग्रामीण भागामध्ये, तर सरकारने याच्यावर व्यवस्थिशीर तोडगा काढावा. कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा घडवून सरकारने निर्णय घेतला तर न्यायालय काही का निर्णय घेतला असं म्हणणार नाही कधीच. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा
अशी आमच्या सगळ्या कामगारांची इच्छा आहे. मधला मार्ग काय याच्यावरती बेसिकली? याच्यावरती कारण आता कामगारही हटत नाहीत, सरकारही हटत नाही. राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे म्हणजे मुळातच आमच्या कर्मचाऱ्यांना पगार कमी आहेत. म्हणजे 6वा वेतन आयोगाच्या धर्तीवर पण नाही, तर 7वा मागायचा कसा? आता जर 7वा मागाय गेलं तर ते 2016च्या बेसिकवर धरतील. ते आम्हाला कामगारांना मान्य नाही. 16चे प्रथमतः 6व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी, त्याच्यानंतर 7वा वेतन आयोग दिला आणि राज्य सरकारप्रमाणे कर्मचारीचे पगार झाले. आणि शासनाने जर त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये एसटीची सुद्धा म्हणजे एसटीची जी काही आता संचित तोटा 12,000 कोटीवर गेलाय, कामगार का मान्य करत नाही? तर या अगोदर 2016ला सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना 17ला संप झाला होता. त्यावेळेस भाजप सेनेचं सरकार होतं, सेनेचा पदाधिकारी होता, परिवहन मंत्री होता. त्या काळातही कामगारांची फसवणूक झाली. 17ला जर राज्य सरकारप्रमाणे पगार दिले असते तर ही परिस्थितीच उद्भवली नसती. आत्ताचा संप झाला नसता, जनतेची गैरसोय झाली नसती, कामगार रस्त्यावर आले नसते, एसट्या उभ्या राहिल्या नसते. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी खरं तर याच्यावर समोर येऊन मध्यमार्गी तोडगा सुचवला पाहिजे, काढला पाहिजे. अन्यथा नुकसान हे सामान्य प्रवाशांचं आणि एसटी गोरगरीब एसटी कामगारांचंच होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. एसटीच्या संपामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे सुद्धा हाल झाले. कारण एसटी संपापायी खासगी वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत. तर काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जाण्याकरता वाहनच नसल्यानं प्रवाशांना त्रास होतोय. दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत शेतकरी, मच्छीमार आणि शालेय विद्यार्थ्यांची एसटी संपामुळे परवड होताना दिसते. त्यामुळे एसटी संपावर तोडगा काढण्याची मागणी केली जाते. गाडी नाही, काय नाही, इथं उभी आहे कधीपासून. आता गाडी जर शोधायला पाहिजे, ते हे पण टॅक्स पण लवकर भेटत नाहीत. ते पण कधी त्यांची भरती होणार तेव्हा, आणि पैसे पण जादा केलेत त्यांनी. एसटी चालू नसल्यामुळे पैसे जास्त जातात आणि येण्या जाण्याचा आम्हाला प्रवास परवडत नाही. विद्यार्थी घरी बसलेले आहेत. गावोगावी गाड्या जात होत्या, त्यामुळे ते आम्हाला बरं पडत होतं. आता हे लवकरच त्यांनी जंप मागे घेऊन आमचे हाल मोकळे करावेत. इथे एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्राची खबरबातमध्ये काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. सरकार ओबीसींचं आरक्षण टिकवण्यात अपयशी असल्याची टीका त्यांनी केली. ओबीसी आरक्षण सरकारला संपुष्टात आणायचं आहे का, असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलाय. सोबतच त्यांनी सक्तीची वीज बिल वसुली तसंच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंची मदत का, असा प्रश्न सुद्धा केलाय. दरम्यान मविया सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे, अशी टीका पत्रकार परिषदेत पंकजा मुंडेंनी केली. ओबीसीच्या आरक्षणामध्ये एम्पिरिकल डेटा देण्यासंदर्भामध्ये सतत न्यायालयाकडून मागणी होत असताना देखील, आयोगाची स्थापना करून आयोगाला पुरेसा निधी देण्याची आवश्यकता असताना देखील सरकारने 15 महिन्यामध्ये 7 वेळा तारखा बदलून मागितल्या आणि त्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. त्यामुळे यापूर्वीही मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की या सरकारला ओबीसीचं आरक्षण असुरक्षित करायचं की काय, ओबीसीच्या आरक्षणाला संपुष्टात आणायचे की काय, अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्राच्या ओबीसीच्या मनामध्ये. अशा परिस्थितीमध्ये ओबीसीचं आरक्षण संरक्षित नसताना एक अध्यादेश काढून, कारण ओबीसीचा आक्रोश आला, ओबीसी रस्त्यावर उतरला, लोकांनी चक्काजाम केले, लोक स्वतःहून वेगवेगळ्या ओबीसी संघटना रस्त्यावर उतरल्या. यानंतर एक अध्यादेश काढून ओबीसीचं आरक्षण सुरक्षित करण्याचे पावलं उचलण्याचं शासनाने एक धोरण घेतलेलं आहे. शाळा सुरू झाल्या तर सगळ्या शाळांना वीज बिलाच्या अभावी शाळांचे विजेचे कनेक्शन तोडून टाकले. म्हणजे एकीकडे तुम्ही विद्यादानाचं काम करण्यासाठी शाळा सुरू करताय, दुसरीकडे इलेक्ट्रिकल कनेक्शन तोडताय. त्यांच्या 2 विभागामध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद नाही, कुठल्याही प्रकारचं संभाषण नाही, हे स्पष्ट दिसत येत आहे. उलट विसंवाद आहे, कारण 3 पार्ट्यांचं हे 3 तिघाडा काम बिघाडा सरकार आहे आणि यांच्या विसंवादामुळे 2 विभागांमध्ये विसंवाद असल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. ओबीसी आरक्षणावरून खासदार प्रीतम मुंडेंनी सुद्धा राज्य सरकारवर निशाणा साधला. ओबीसींचं असलेलं आरक्षण घालवण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलंय.
सरकारच्या वेळकाढू धोरणामुळेच ओबीसींवर अन्याय झाल्याची टीका प्रीतम मुंडेंनी केली. आम्ही हे आरक्षण देऊ शकत नाही आहोत, टिकवू शकलो नाही आहोत, हे जे आताच्या महाविकास आघाडी सरकारचं म्हणणं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि मला वाटतं की अगदी बाळबोधपणाचं आहे. ज्याला आपण एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर उगाच त्याचं खापर समोरच्यावर फोडायचं, म्हणजे मराठीत जशी म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे, त्या पद्धतीची ही मला वृत्ती वाटते. दोष झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. कुठलाही प्रश्न विचारला की केंद्राने आम्हाला मदत केली नाही, तुमच्याकडे एखादं विकासाचं काम तुम्ही करत नाही आहात तर केंद्र सरकार निधी देत नाही आहे, तुम्ही संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत नाही करत आहात तर केंद्राकडून आम्हाला मदत आलेली नाही आहे, तुम्ही लसी देण्यामध्ये कमी पडता तर केंद्राने आम्हाला लसी दिलेल्या नाही आहेत, आणि आज तुम्ही ओबीसींचं असलेलं आरक्षण घालवण्याचं पाप केलेलं आहे, राजकीय आरक्षण घालवण्याचं, आणि मराठा समाज ज्या आरक्षणाच्या प्रतीक्षेत होता शैक्षणिक, त्या आरक्षणाला सुद्धा कुठल्याही पद्धतीने न्याय हे सरकार देताना दिसत नाही आहे. पण ह्याच्यासाठी सुद्धा पुन्हा जे आहे ते बोटं केंद्र सरकारकडे दाखवले जातात. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर अजून काही बातम्यांकडे वळणार आहोत. पहा फक्त बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी आपण बघणार आहोत पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा देणारी. आर्थिक घोटाळ्यामुळे संकटात सापडलेल्या पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. पीएमसी बँकेचं लवकरच दिल्लीच्या युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलिनीकरण केलं जाणार आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेनं पीएमसी बँक खरेदी करण्याकरता तयारी दाखवलेली असून या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं खरेदी योजनेचा ड्राफ्ट जारी केलेला आहे. पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची चिंता नक्कीच सतावत असणार. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं विलिनीकरण योजनेची माहिती देत ठेवीदारांना दिलासा दिलाय. विलिनीकरण योजनेनुसार युनिटी स्मॉल फायनान्स बँक पीएमसी बँकेच्या मालमत्ता आणि दायित्वांसह ठेवींची खरेदी करणार आहे. त्यामुळे पीएमसीच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींसाठी संरक्षण मिळू शकणार आहे. रिझर्व्ह बँक विलिनीकरण योजनेच्या ड्राफ्टवर 10 डिसेंबरपर्यंत सूचना आणि हरकतींचा स्वीकार करणार आहे. त्या सूचना आणि हरकतींचा विचार करून विलिनीकरणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेलं आहे. पीएमसी बँकेचं जे विलिनीकरण एकत्र करण्याचा निर्णय चांगला आहे. आम्हाला पटतंय. आता आम्हाला असं वाटतं जी आमची गोरगरीब जनतेचे जे पैसे आहेत टप्प्याटप्प्याने का असू दे कसंही हळूहळू ते भेटणार आहेत. तर तो निर्णय आमच्या गरीब माणसांसाठी योग्य आहे. टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार ही चांगली बाब आहे, कारण की आता पीएमसी बँकेचं विलिनीकरण होत आहे रिझर्व्ह बँकेच्या ह्याच्यात. तर त्याच्यानुसार आम्हाला वाटते की आम्हाला पैसे भेटतीलच. आम्हाला या निर्णयामुळे आम्हाला तरी खूप खातेदार म्हणून खूप आनंद होतो आहे की आमची पैशाची श्युरिटी आम्हाला भेटते आहे. नाहीतर आजपर्यंत बँकेतले खातेदारांना विश्वास नव्हता बँकेंवर, पण आज बँकेने असं दाखवलेलं आहे, रिझर्व्ह बँकेने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यावरून आम्हाला दिलासा मिळालेला आहे की आमच्या पैशाची आम्हाला श्युरिटी खात्री मिळालेली आहे. त्यामुळे पुन्हा मी एकदा खातेदार म्हणून रिझर्व्ह बँकेचं खूप खूप असं स्वागत करतो. या सगळ्या घडामोडीविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी सर जोडले गेलेले आहेत. आमचे 2 प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत आहेत. नवी मुंबईतून आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत आणि गणेश गायकवाड सुद्धा आपल्यासोबत आहेत उपनगरातून. गणेश आणि विनय, आपल्या दोघांचंही स्वागत. पण विश्वास सर, पहिला प्रश्न तुम्हालाच आहे. सर, ही जी काही घडामोड घडतीये आत्ता ग्राहकांना, तुम्ही या बँकेच्या ग्राहकांना तुम्ही सगळ्यात पहिली प्रतिक्रिया किंवा काय सांगाल? या सगळ्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्या सर्वसामान्य जे ग्राहक आहेत म्हणजे ठेवीदार आहेत, ज्यांच्या 5 लाखापर्यंत रक्कम आहे, त्यांना पुढच्या 2 ते 3 महिन्यात पैसे मिळू शकतात, ही त्यांच्या दृष्टीने दिलासा देणारी गोष्ट आहे. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून एकूणच एखाद्या बँकेच्या संदर्भामध्ये जे रिझोल्युशन नावाचा हा प्लान जो आहे, ज्याच्यासाठी त्यांनी काल ड्राफ्ट दिलेला आहे आणि 10 तारखेपर्यंत लोकांच्या सूचना मागवलेल्या आहेत, त्या सूचना मागून झाल्यानंतर मग तो प्लान आरबीआय रिलीज करेल
आणि त्यानंतर जे युनिटी बँक, युनिटी ही दिल्लीची, युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही दिल्लीची बँक आहे. या बँकेला पीएमसी ही बँक ही जणू काही विलीन करणार. याचा अर्थ काय तर देऊन टाकणार, अमलगमेट करणार, मर्ज करणार. आणि या प्रक्रियेमध्ये ती नवीन जी बँक आहे ती बँक या छोट्या ठेवीदारांना दिलासादायक होऊ शकेल. मात्र व्यापक विचार करता हा जो काही डील आहे हा नवीन बँकेला एक आंदण दिल्यागत झालेला आहे. एक मोठी ठेव आहे, गिफ्ट आहे आणि तो एक कारस्थानाचा भाग आहे असं बँकिंग क्षेत्रामध्ये 40 वर्ष काम केल्यानंतर माझं ठाम मत आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं हे रेझोल्युशन युनिटी स्मॉल फायनान्स बँक नावाच्या एका बँकिंगचा अनुभव अजिबात नसलेल्या सेंट्रम कंपनी आणि भारत पे कंपनी यांनी 1100 कोटी भांडवल आणलं. त्यांना आता हे लायसन देण्यात आलं 6 महिन्यापूर्वी आणि आता हा मर्जरचा प्रपोजल त्यांच्या सोयीसाठी पीएमसीच्या ठेवीदारांच्या विरोधात जाऊन त्यांचा 25% तोटा करून हा डील होतोय. याच्यामध्ये निश्चितपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या ठेवीदारांच्या मानाच कापणार आहे. कारण त्यांना पुढच्या 10 वर्षापर्यंत त्यांचे 45% डिपॉझिट्स हे कापून त्यांना त्यांचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे मिळणार आहेत ते सुद्धा 45% रक्कम कापून मिळणार आहेत. कारण व्याजाची रक्कम 1 एप्रिल 2021 पासून मोजलीच जाणार नाहीये. ही बँक बंद झाली 23 सप्टेंबर 2019ला आणि 23 सप्टेंबर 2019 पासून ते 21 पर्यंत त्यांना जे काही 3.5% सेव्हिंग वरती व्याज मिळत असेल, एफडी वरती व्याज मिळत असेल ते 1 एप्रिल 2021 नंतर मिळणार नाही, यापुढेही मिळणार नाही. आणि जेव्हा 5 लाख घेणाऱ्यांना सुद्धा त्यांना व्याजाविरहित पैसे मिळतील. आणि आता ही जी परिस्थिती आहे ती असेट्स आणि लायबिलिटी पीएमसी बँकेचे हे संपूर्णपणे नवीन कंपनीकडे जात आहेत. नवीन कंपनी ही एक फिनटेक खाजगी कंपनी आहे. सहकारी क्षेत्रातली एक मोठी बँक संपुष्टात येऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एका नव्या खाजगी बँकेला जन्म देत आहे आणि त्यांच्या पदरामध्ये ही असेट्स अँड लायबिलिटी ऑफ पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक ही देते. आता त्यांच्या हातात केवढं मोठं घाबाड आहे मी तुम्हाला सांगतो. सर विश्वास सर, सविस्तरपणे याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. एकतर बँकिंग क्षेत्रामधलं विलिनीकरण ही एक आत्ताची घडामोड या अनुषंगाने सुद्धा आणि ग्राहकांना यातल्या ज्या अडचणी आहेत त्याविषयी सुद्धा. खरं तर आत्ता तुम्ही खूप स्पष्टपणे काही गोष्टी उलगडून सांगता आहात. अधिक बोलते पण विनय आणि गणेश यांच्याशी सुद्धा बोलते. सर विनय, तू काय सांगशील या घडामोडीविषयी? आणखी सुवर्ण, आपण पाहिलं की यापूर्वीचं ज्यावेळी बँक बुडीत गेल्यानंतर जी काय परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये असलेला कोरोना आणि जो लॉकडाऊन, ह्या दोन्ही परिस्थितीला ह्या सगळ्या ग्राहकांना सामोरं जावं लागलं. एकदमच वाईट परिस्थिती ह्या सगळ्या ग्राहकांची होती. म्हणजे लग्नकार्य असतील किंवा इतर काही गोष्टी, आजारपण असतील, मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या समस्या होत्याच. परंतु सगळ्यात एक महत्त्वाची समस्या होती ती म्हणजे लॉकडाऊन होती. आणि ह्या लॉकडाऊनमध्ये त्यांना जे काही दररोजचे जे काही ज्यांना खर्चाची गरज होती किंवा सगळे व्यवहार ठप्प होते, अशामध्ये त्यांना देखील सामोरं जावं लागत होतं. माझ्यासोबत काही ग्राहक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. त्यांनी कशा पद्धतीने ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तोंड दिलंय. तुम्ही काय म्हणाल ज्या पद्धतीने आता रिझर्व्ह बँकेने जो निर्णय घेतला यावरती नक्कीच की त्याच्या निर्णयाचा तुम्ही स्वागत करालच, कारण तुम्हाला त्यांना दिलासा मिळतोय. काय परिस्थिती होती, कशा परिस्थितीला तुम्ही सामोरं गेलात? सर परिस्थिती अशी होती की आम्हाला स्टार्टिंगला एवढा त्रास झाला की एक तर अचानक रातोरात बँक बंद पडली. आमच्या बँकेत 28 ते 30 लाख रुपये बॅलन्स होते आमचे आणि बँक तर बंद पडली होती. त्याच्यानंतर बँकवाल्याने आम्हाला भरपूर त्रास दिला, कारण आमचा हाऊसिंग लोन त्या बँकेतनं घेतला होता आणि त्या हाऊसिंग लोनची इन्स्टॉलमेंट भरायला बँक आम्हाला भरपूर त्रास देत होती. आम्ही रिकव्हरी घ्यायला पाठवणार, माणसं रिकव्हरीची टीम पाठवणार, असं करून आम्हाला फोनवर धमक्या देत राहिले. मग जाऊन मी बँकेत जाऊन त्यांच्याशी भांडलो की आमचे एवढे पैसे तुमच्याकडे असताना तुम्ही आम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्ही आम्हाला का त्रास देत आहे. तेव्हा जाऊन आरबीआयला आम्ही ॲप्लिकेशन देऊन ते आमचा लोन ते फेडून घेतला. पण आजच्या तारखेत आमचे 18-19 लाख बाकी आहेत. ठीक आहे, आज रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे, आम्ही त्याचं स्वागत करू. शक्यतो ज्या लोकांचे पैसे आहेत त्या लोकांना जर पैसे पुरे टायमावर त्यांचे भेटले तर ते त्यांचे मेहनतीने टायमावर कमवलेले जमापुंजी त्यांना हातात भेटली पाहिजे. पण आज जर ते बोलत असेल 4 लाख देतो, 5 लाख देतो, बाकी 5 वर्ष थांबा किंवा 10 वर्ष थांबा, तर साधारण माणूस तो मरून जाईल त्याच्यात. तर ह्याच्यातनं काय मला असं वाटत नाही की फारसा मोठा काही फरक पडेल. पण जर पैसे सर्वांचे परत लवकर दिले तर चांगलं स्वागत होईल त्या आरबीआयचा.
नक्कीच नक्कीच. तुम्ही काय सांगाल, जो निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला त्या निर्णयानंतर आता तुम्हाला वाटतं की तुम्हाला सगळ्यांना दिलासा वाटते, पैसे मिळतील सगळ्या? पैसे मिळणं हे महत्त्वाचे, कारण का बऱ्याच आमच्या इथे परिसरामध्ये राहणाऱ्या बऱ्याच लोकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागला. मागील आमच्याच नातेवाईकामध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीचं लग्न मोडलं गेलं. त्याच्यामुळं खूप आता ह्या निर्णयामुळे आम्ही स्वागत तर करतोच, पण आता ह्या निर्णयाची अंमलबजावणी पण झाली पाहिजे ना. नक्कीच एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सुवर्ण यामध्ये ह्या ग्राहकांचा आहे की कारण का त्यांना आता विश्वास तसा नाही उरलेला. त्याचमुळे त्यांना असं वाटतं की अंमलबजावणी सगळ्यात महत्त्वाची आहे. पैसे टप्प्याटप्प्याने मिळणार हे तर त्याच्यामध्ये चित्र स्पष्टच आहे. मात्र ते कशा पद्धतीने जेवढे लवकर पैसे मिळतील तेवढी त्यांची लवकर सुटका होईल अशी त्यांची एक सगळ्यांचं बोलणं आहे. सुवर्ण, नक्की विनय असाच सोबत राहा. गणेश, तुझ्याबरोबर सुद्धा काही ग्राहक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, काय भावना आहेत त्यांच्या? सुवर्णा, जेव्हा ह्या बँकेमधून खातेदारांना पैसे मिळायचे बंद झाले होते त्यावेळेस मी बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली या भागामध्ये रिपोर्टिंग केलेली आहे. मला माहिती आहे की अक्षरशः लोक बँकेच्या बाहेर तासनतास ताटकळत उभी होती, अनेक जण रडत होती, अनेक सर्वसामान्य जी लोक होती त्यांचे पगार देखील या बँकेत अडकले होते. त्याच्यामुळे खायचं काय, कारण पगारच मिळत नव्हता. त्याच्यामुळे या खातेदार अक्षरशः रडकुंडीला आले होते. सध्या मी बदलापूरच्या PMC बँकेजवळ आहे आणि जे खातेदार आहेत, जे अनेक वर्षांपासून म्हणजे गेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांचे जे पैसे अडकले होते, आता त्यांना थोडासा दिलासा RBI कडनं मिळतो आहे. त्यांना विचारूयात की कसा प्रकारे सफर केलंय, काय सांगाल? गेल्या वर्षभरापासून तुमच्या बँकेत पैसे आहेत, आता RBIने तुम्हाला थोडासा दिलासा दिलाय, काय सांगाल? मी RBIला एवढंच सांगेन की 2 वर्ष 2 महिने झाले आमचे पैसे या बँकेत अडकलेले आहेत आणि माझ्याबरोबर असे कित्येक खातेदार आहेत की त्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे आणि स्वतःचे पैसे जर स्वतःच्या उपयोगाला मिळत नसेल तर त्या पैशाला अर्थच नाही. लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बसले आणि उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आणि ह्या परिस्थितीला मी स्वतःहून जवळून बघितलेलं आहे. अतिशय दयनीय परिस्थिती लोकांची झालेली आहे. RBI दिलासा देते परंतु निर्णय अजून होत नाही. लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी मी विनंती करेन. आम्ही फक्त आश्वासन ऐकतोय पण ती पूर्तता व्हायला पाहिजे, त्वरित पूर्तता व्हावी. मी या वॉर्डची लोकप्रतिनिधी असल्यामुळे मला अनेक लोकांच्या समस्या मी जवळून पाहिल्यात आणि काही लोक माझ्याकडेच तक्रार करतात, पुढे काय त्याला उत्तर काय द्यायचं हे मलाही कळत नाही. सुवर्णा लोकप्रतिनिधी आहेत बदलापूर शहरातील, त्यांचे पैसे या बँकेत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे एखाद्या वैयक्तिक बँके खातेदारच नाही तर सोसायटीच्या अनेक फर्म होतात, त्यांचे देखील अकाउंट्स यामध्ये आहेत. त्यांना कशा प्रकारे सफर करावं लागलं, तुम्ही सांगाल की सोसायट्यांना यामध्ये कशा प्रकारे सगळा त्रास सहन करावा लागला? लॉकडाऊनच्या काळात अतिशय याच्यामध्ये उपासमारीची भर पडलेलीच आहे आणि सोसायट्यांचा जो या विभागातला कारभार होता त्याच्यावरती तर अत्यंत म्हणजे वाईट परिस्थिती की त्यांना त्यांचा खर्च कसा चालवावा, महिना कसा काढावा, कारण की करोडो रुपये याच्यामध्ये अडकलेले आहेत. मोहन आयलंड सोसायटी असो, त्यांचे डिपॉझिट मला तर वाटतं करोडोमध्ये 2 ते 3 करोड, 4 करोड, 5 करोड, 8 करोड अशा ठेवी आहेत. तर त्याच्यामुळे सगळ्या या विभागातील सर्व सोसायट्या पूर्ण सगळ्या आमच्याकडे येत होत्या की बाबा याच्यावरती काहीतरी तोडगा निघावा आणि त्यासाठी आम्ही भेटी सुद्धा घेतल्या. CEO साहेबांची भेट घेतली, त्यांनी सुद्धा आश्वासन दिले, पण तरी अजून काहीही त्याच्यावरती कार्यवाही झालेली नाही आणि तरी सोसायटी त्यातून मार्ग काढून कशी तरी आपली सोसायट्या चालवत आहेत आतापर्यंत. तुम्ही पण खातेदार आहात, जरा पुढे याल, काय सांगाल? तुम्ही कशा प्रकारे त्रास सहन केला एका वर्षभरामध्ये आणि RBI आता दिलासा देत आहे तुम्हाला? दिलासा तर दिलाच आहे RBIने, लवकरात लवकर त्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे ही माझी किंवा माझ्या सगळ्या खातेदारांची इच्छा आहे. प्लस कसं झालं की लॉकडाऊनमध्ये आमचे धंदे वगैरे जे काय आहेत, आमची जी सेव्हिंग होती ती सगळी या बँकेमध्येच होती, पण ते बँक बंद झाली प्लस त्यानंतर लॉकडाऊन झाला, त्यामुळे आम्हाला खूप जास्त त्याचा सफर व्हायला. थोडक्यात तुम्ही काय सांगाल? आता सध्या आपण जर बघितलं तर बँकेत पैसे ठेवणं म्हणून लोक सुरक्षितेच्या दृष्टीने बँकेकडे जातात पैसे ठेवायला, पण बँका जर अशा डुबायला लागल्या, अशा बुडायला लागल्या तर लोकांनी जायचं कुठे? हा एक महत्त्वाचा मुद्दा सर्वसामान्य खातेदार व्यक्त करतायत. सुवर्णा, नक्की गणेश, धन्यवाद. तू या सगळ्यांशी बोललास त्याबद्दल. बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी सर आपल्यासोबत आहेत. विश्वास सर, नवी मुंबई किंवा उपनगरांमधले जे ग्राहक आहेत ज्यांच्या PMC बँकेमध्ये ठेवी होत्या किंवा सोसायटी आहेत ज्यांच्या या बँकेमध्ये ठेवी होत्या, त्यांची व्यथा वेदना, त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकलं असेल. पण तुम्ही मगाशी जे म्हणत होतात ग्राहकांविषयी, त्यांना काय अडचणी येणार आहेत याविषयी, त्यांना होणाऱ्या तोट्याविषयी पुन्हा एकदा सांगाल का?
हो नक्कीच. माझी पहिली प्रतिक्रिया अशी पण आहे, आता ज्या काही प्रतिक्रिया आपण ऐकत होतो सर्वसामान्य माणसांच्या, हे अगदी अगदी प्रामाणिक प्रतिक्रिया आहेत. त्यांच्या दैनंदिन अडचणी ज्या आहेत ते प्रामाणिकपणे त्यांना असं वाटतं की त्या प्रश्नांवरती आरबीआयने त्यांना दिलासा दिलेला आहे. परंतु अर्थातच हे बरोबर आहे, त्यांच्या अपेक्षा आणि त्या अपेक्षांची पूर्ती हेही बरोबर आहे. परंतु प्रश्न तेवढाच नाहीये. मी तुमच्या माध्यमातून त्याही छोट्या ठेवीदारांना सांगू इच्छितो की बाबांनो, बँक वाचवणं महत्वाचं आहे. तुमच्या ठेवी वाचणं हे त्यामुळे शक्य होईल. आता ही बँक वाचवताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक मोठं कारस्थान आपल्यासमोर मांडतंय. याचा आपण अभ्यास करणार की नाही, आणि पैसे लोकांनी कुठे ठेवावेत असा जो एका प्रश्न कोणीतरी विचारला, तर बँकिंग व्यवस्थेमध्ये पैसा असुरक्षित आहे या भावनेतून हा प्रश्न आलेला आहे. आणि त्यांची शंका तंतोतंत बरोबर आहे. कारण जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याची सबसिडरी कंपनी डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन 2 महिन्यानंतर 5 लाख रुपयापर्यंत रक्कम ही पीएमसी देणार नाहीये, ही नवीन बँक स्थिर झाल्यानंतर DICC त्याचे 5 लाख ज्या ज्या लोकांना देणं आहे तेवढं लोन त्या स्मॉल फायनान्स बँकेला देणार आहे. आणि मग ती स्मॉल फायनान्स बँक, युनिटी स्मॉल फायनान्स बँक 5 लाखाची रक्कम ठेवीदाराला काढायला परवानगी देणार आहे. याचा अर्थ काय झाला की ठेवीदारांच्या रकमेतून इन्शुरन्सचं प्रीमियम पीएमसीने 2019लाच भरलेला आहे. सरकारने 1 लाखाचं 5 लाख जाहीर केल्यानंतर हे 5 लाख जे आत्ता मिळणार आहेत, म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये मिळतील, ते आधी पण मिळू शकले असते. पण मग आरबीआयची जी काही योजना आहे ती एक सहकारी बँक संपुष्टात आणत असताना ती नवीन त्याचा रिफॉर्म आणणं, रिझोल्युशन आणणं आणि नवीन खाजगी बँक, आणि ती सुद्धा NBFC जन्माला घालणं, हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिझोल्युशन मधला धोरणाचा भाग आहे. आपण सर्वांनी त्याचा विचार करणं हे माझ्या दृष्टीने अग्रक्रमाची गोष्ट आहे. कारण त्याच्यामध्ये 5 लाखाच्या वरचे जे लोक आहेत त्यांना 45% त्यांची रक्कम कापून मिळणार आहे. मग कुणाला 1 वर्षांत मिळेल, कुणाला 3 वर्षांत मिळेल, कुणाला 5 वर्षांत मिळेल आणि कुणाला 10 वर्षानंतर मिळेल. परंतु कुणालाही त्याची पूर्ण रक्कम मिळणार नसून कुणाला 25% रक्कम कमी मिळेल, कुणाला 45% रक्कम मिळेल. कारण 1 एप्रिल 2021 पासून या संपूर्ण रकमेवरती, अगदी 5 लाखावरती सुद्धा व्याज मिळणार नाहीये. रिझोल्युशन प्लॅनच्या नावाखाली ठेवीदारांचा कष्टाचा पैसा 2 वर्ष या बँकेत होता, तो लोकांना वापरायला मिळाला नाही. पण म्हणजे ग्राहकाची विश्वास तर इथे लूटच आहे की, म्हणजे त्याच्या नकळत त्याचेच पैसे त्याला कमी मिळणार आहेत. मी सांगतो, एक तर त्याचे पैसे 2 वर्ष त्याला काढायला दिले नाहीत, हा त्याच्यावर झालेला अन्याय आहे. हा त्याचा कष्टाचा पैसा आहे. तो पैसा पीएमसीच्या फ्रॉड्युलंट लोकांना वाचवण्याकरता, नवीन बँकेच्या निर्मितीकरता वापरण्यात येतोय. आणि तो कोण निर्माण करतोय? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारत सरकार आणि त्यांची DICC नावाची जी उपकंपनी आहे त्याचा रोल सर्वात महत्वाचा आहे. त्याचा रोल असा मी आता समजावून सांगत होतो. एक कायदा करण्यात आला ऑगस्ट 2021 मध्ये. त्या कायद्यामध्ये असं सांगण्यात आलं की आम्ही एखादी बँक संकटात आल्यानंतर 90 दिवसामध्ये 5 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्सचं प्रीमियम देऊ. आता पीएमसीबी संकटात 2 वर्षापूर्वी आलेली आहे. लोकांनी आंदोलन केलेलं आहे, आक्रोश केलेला, आणि तो आक्रोश बरोबर होता. आता त्यांचे पैसे देत असताना देणारी बँक कोण असेल? तर नवीन पुनर्जन्म झालेली बँक आहे. खरोखर त्या बँकेचा म्हणजे युनिटी फायनान्स बँक याचा बँकिंगचा एक्सपिरियन्स आहे का, अनुभव आहे का? माझं म्हणणं 0. कुणी पुढच्या 10 वर्षात लोकांना पैसे परत करणार आहेत? माझे समजा 1 कोटी रुपये आहेत, तर मला 10 वर्षांत ते मिळणार आहेत. त्यातले मला 65 लाख साधारणपणे मिळतील किंवा 60 लाखच मिळतील. मला 40 लाख मिळणार नाही. त्याला इंग्रजीमध्ये हेअर कट असं म्हणतात, म्हणजे व्याज मिळणार नाहीये. शिवाय डेफर्ड पेमेंट असल्यामुळे प्रत्यक्षात माझी रक्कम 1 कोटीच्या ऐवजी 60 लाख किंवा 65 लाख मिळेल. हा एक भाग, हा माझ्यावरचा अन्याय आहे. माझे पैसे हे युनिटी फायनान्स बँक वापरेल धंद्याकरता. त्यांना जर अक्कल नाही आहे, हे मी आता जाहीरपणे सांगतो. पुढच्या 5 वर्षात या बँकेमध्ये आर्थिक परिस्थितीमध्ये या बँका गोता खाणार आहेत. येस बँक, ज्याला वाचवण्याचा प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारने केला, ती बँक अजूनही पायावरती उभी नाहीये. ज्याचं 13,000 कोटीचं भांडवल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सांगण्याप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाने पुरवलेला आहे. तुम्हाला हे पण मी सांगतो, LICने मदत केली IDBI बँकेला आणि IDBI बँक आता विक्रीला काढली भारत सरकारने. तसंच ही PMCB बँक ज्या युनिटी फायनान्स बँकेमध्ये मर्ज होईल, ती बँक पुढची 5 वर्ष चालू शकेल का याची गॅरंटी RBI देणार आहे का? माझं म्हणणं RBI देऊ शकत नाही. आणि मग आता ठेवीदार ज्या संकटात आहेत त्यापेक्षा अत्यंत गहिऱ्या संकटामध्ये 5 वर्षाच्या कालखंडात जातील. हा एक भाग. आज समजा मी 70 वर्षाचा आहे, मला 10 वर्षांत माझी 1 कोटी मिळणार असेल तर मी जगात नसेन. बरोबर आहे सर. मग म्हणूनच मुद्दा असा आहे की अशा घटना जेव्हा घडतात बँकेसंदर्भातल्या आणि मग नंतर विलिनीकरणाविषयीच्या, तेव्हा बहुतांश ग्राहकांची मानसिकता हीच बघायला मिळाली आहे की जाऊ दे, कापून का मिळत नाहीयेत पण थोडे का होईना आपल्याला आपले पैसे मिळतायत ना. अशा मानसिकतेत असलेल्या ग्राहकांना तुम्ही आता काय सांगाल? कारण या अडचणी सगळ्याच ग्राहकांसमोर येणार आहेत. आता तुमच्या प्रश्नाचं मी एक व्यापक धोरणात्मक उत्तर देतो. एक लक्षात घ्या, PMC बँक हे आता RBIचं एक मॉडेल आहे. या पद्धतीने चांगल्या सहकारी बँका महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ज्या आहेत, मी त्यांची नावं घेत नाही, पण या सर्वांना 1 ते 1.5 वर्षात किंवा 2 वर्षामध्ये खाजगी टोपी चढवण्यात येईल. स्मॉल फायनान्स बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीची टोपी चढवण्यात येईल. संपूर्ण सहकारी क्षेत्रातल्या चांगल्या बँका खाजगी होतील आणि आता महाराष्ट्रातल्या 500 सहकारी बँकांमध्ये 231 सहकारी बँका सेक्शन 35A मध्ये आहेत, ज्या एकतर लायसन घालवतील 6 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर किंवा कधीतरी, आणि त्या ठिकाणी लिक्विडेशन जाहीर होईल. आणि मग आम्ही 5 लाख देतोय ना, आम्ही हे असं करतोय ना, ही RBIची भाषा असेल. परंतु महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या 2100 सहकारी बँका 20 वर्षापूर्वी होत्या, आता फक्त 1400 आहेत. आणि अजून 2 वर्षांतर किंवा 3 वर्षांतर कदाचित 5 किंवा 10 सहकारी बँका शिल्लक असतील. असं जर मी आता तुमच्याशी बोललो तर तुमच्या लक्षात येईल की सहकारी बँकेतल्या ठेवीदारांच्या आयुष्यामध्ये जे प्रचंड संकट आहे ते व्यवस्थेचं संकट आहे. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं एकूणच धोरण गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये सहकारी बँका संकुचित करणं, संपून टाकणं याचं धोरण ते आहे. आणि त्याचं कन्व्हर्शन एकतर खाजगी बँकांमध्ये करणं, जसं युनिटी फायनान्स बँक, किंवा खाजगी बँकांमध्ये जे कॉर्पोरेट बँका आहेत त्यांना कदाचित या बँका सोपवण्याचा पण डाव असू शकतो. आता ILFS आणि SDLचं ज्यांनी कर्ज घेतलं ते वाधवा, त्यांनी PMCBचं पण कर्ज घेतलं, त्यांना त्यांची प्रॉपर्टी ही स्मॉल फायनान्स बँकेकडे जाईल, ते त्याचं लिक्विडेशन करतील, ते त्याच्यातून नफा कमवतील. आणि ऑलरेडी PMC मधले जवळजवळ 8,200 कोटी रुपये हे ठेवीदारांचे आणि कॅश बॅलन्स या युनिटी फायनान्स बँकेला वापरायला मिळतील. म्हणजे जणू काही सोन्याच्या ताटामध्ये हे सगळं वाढून मिळालेलं आहे या भारत पे. आणि ही दिल्लीची कंपनी आहे, त्यांना लायसन दिलं, लायसन स्थापन करण्यापूर्वी 6 महिन्याचा वेळ दिला. माझं म्हणणं, याच्याऐवजी PMC पंजाब आणि महाराष्ट्र 2 वर्षापूर्वी जर एखाद्या मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेत जर त्याचं विलीन केलं असतं, उदाहरणार्थ स्टेट बँक, उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र, उदाहरणार्थ बँक ऑफ बडोदा किंवा युनियन बँक, तर सगळे ठेवीदार 100% पैसे त्यांना ताबडतोब मिळाले असते. आणि किंबहुना आज मी मागणी अशी पण करेन की ह्या सर्व उर्वरित सहकारी बँका ज्या छोट्या छोट्या आहेत, ज्या संकटात आहेत, त्याला लिक्विडेट न करता त्यांना मोठ्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये समाविष्ट करा. मोठ्या राष्ट्रीयकृत बँकांची म्हणजे विश्वास सर, पोटतिडकीनं तर तुम्ही सांगताच आहात, या सगळ्याचं विश्लेषण तुम्ही केलेलं आहे. आता तात्कालिक ग्राहकांसमोर काय प्रश्न आहेत तेही तुम्ही सांगितलेत आणि त्याच वेळेला बँकिंग क्षेत्रामध्ये पुढचं 10-15 वर्षांचं काय चित्र असणार आहे, काय वाढवून ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही सांगताय. एक प्रकारे त्याविषयीची सूचनाच तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवताय. खूप खूप आभार विश्वास सर, तुम्ही इतकं सविस्तर बोललात त्याबद्दल. आता बघणार आहोत जेपे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझ मध्ये आज काय नवीन आहे. पाहुयात माझे सहकारी प्राची साळुंखे याबद्दल आपल्याला अधिक सांगतेय. जेपे and न्यूज 18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी प्राची साळुंखे. स्वागत आहे तुमचं क्रिप्टो की समझ मध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे की क्रिप्टो वॉलेट म्हणजे नेमकं काय. भारतात क्रिप्टो करन्सी वेगात पॉप्युलर होत आहे, पण क्रिप्टो करन्सी ठेवणाऱ्या वॉलेट्सबद्दल लोकांना फारशी माहितगिरी नाही आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की क्रिप्टो वॉलेट म्हणजे नेमकं काय.
आता याच्या नावावरून तुम्हाला ही कल्पना तर नक्कीच आली असेल की क्रिप्टो वॉलेटमध्ये आपण क्रिप्टो ॲसेट्स आणि टोकन स्टोअर करू शकतो. आपलं रेग्युलर वॉलेट ज्यात आपण पैसे ठेवतो अगदी त्याच पद्धतीने क्रिप्टो वॉलेटमध्ये डिजिटल करन्सी स्टोअर केली जाते. ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला एक वॉलेट ॲड्रेस, पब्लिक की आणि प्रायव्हेट कीची आवश्यकता असते. जिथे पब्लिक की कुठल्या बँक अकाउंटच्या नंबरप्रमाणे काम करतो आणि प्रायव्हेट की त्या अकाउंटच्या पिन किंवा पासवर्डप्रमाणे काम करतं. आता वॉलेटमध्ये ठेवलेले कॉईन प्रोटेक्टेड आणि एन्क्रिप्टेड असतात. कोणी दुसरी व्यक्ती आपल्या अकाउंटला ॲक्सेस करू शकत नाही. पर्सनल वॉलेटचा वापर लॉंग टर्म किंवा लार्ज होल्डिंगसाठी देखील केला जातो. आपण आपल्या वॉलेटच्या माध्यमातून जगात अगदी कुठेही क्रिप्टो पाठवू शकतो आणि आपण आपल्याजवळ मल्टिपल वॉलेट देखील ठेवू शकतो. कमी अमाऊंटच्या ट्रान्झॅक्शनसाठी एक वेगळं वॉलेट आणि बल्क होल्डिंगसाठी एक वेगळं वॉलेट आपण ठेवू शकतो. वॉलेट आपल्याला इन्व्हेस्टमेंट आणि होल्डिंगचा रिअल टाइम व्ह्यू प्रोव्हाइड करतं. क्रिप्टो वॉलेट आपल्या क्रिप्टो इन्व्हेस्टमेंटला सिक्युअर ठेवण्यास आणि त्याच्या ट्रान्झॅक्शनला सहज सोपं बनवण्यासाठी आपली मदत करतं. क्रिप्टो की समजमध्ये आज एवढंच. पुन्हा भेटूयात अशीच इंटरेस्टिंग माहिती घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. या सगळ्या महाराष्ट्राची खबरबात मधल्या बातम्या आपण बघत होतो. या सगळ्या बातम्या तुम्हाला कधीही कुठेही जर बघायच्या असतील किंवा दिवसभरातलं काय अपडेट आहे बातम्यांसंदर्भातलं ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करू शकता. फेसबुकवर सुद्धा तुम्ही आमच्या सगळ्या घडामोडी पाहू शकता. इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.